MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूवरून अजित पवार सध्या मीडियावरच भडकतायत। बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवारांच्या एका वक्तव्यानं हशा पिकला। त्यावरून कोल्हापुरात अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादांचा राग मीडियावरच अनावर झाला। पाहूया। तुम्हाला काय अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये। मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही। मी लग्नाला नाही जाणार। त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? अजित पवारांनी आपला राग मीडियावरच काढला आणि दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर मीडियाचा धंदा काय हेही फिक्स करून टाकलं। विषय वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचा होता। बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपण लग्नाला जातो आणि मग लचांड मागे लागतं असं वक्तव्य करून हशा पिकवला। अजित पवारांचे कार्यकर्ते हसले आणि अजित पवारही हसले। त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध। आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचांड लागतं म्हणून आलो नाही समजायचं। आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आल्याबद्दल। कोटींच्या हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेची सासरच्यांकडून हत्या झाल्याचा आरोप आहे। विषय एवढा गंभीर असताना अजित पवारांनी हशा पिकवल्यानं कोल्हापुरात माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला। त्यावरून अजित पवारांचा भडका उडाला। दादांनी मीडियाला दुसरा धंदा नाही असं फरमान सोडलं। नाही एक मिनिट, तुम्हाला साधं कळतं का? मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक, तुम्हाला काय अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये। मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही। मी लग्नाला नाही जाणार। त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवले ना का नाही दाखवले? अजित पवार माध्यमांना म्हणतायत की मला का दोषी धरता। विशेष म्हणजे अजित पवारांना मीडियानं दोषी धरलेलंच नाही। तर वैष्णवीच्या वडिलांनी जावयाला 40 लाखांची फॉर्च्युनर कार दिली। ज्या जावयाचा बाप राजेंद्र हगवणे हा अजित पवारांचा पदाधिकारी होता आणि पदाधिकाऱ्याच्या मुलाचं लग्न म्हणून अजित पवार लग्नाला आले। त्याच वेळी कारची चावी अजित पवारांच्या हाताने दिली। अजित पवारांनीही आपण कार मागितली की स्वखुशीने दिली असं टोकलं सुद्धा। पुढे हगवणे कुटुंबाकडून कशा मागण्या सुरूच राहिल्या आणि त्यातून वैष्णवीचा मृत्यू झाला हे आपल्या समोर आहे। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळी असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। त्याचीच झलक लग्नात फॉर्च्युनर कारच्या माध्यमातून दिसली आणि ती चावी अजित पवारांच्या हस्ते देण्यात आली म्हणून ती दृश्य माध्यमांसमोर दाखवली गेली। त्यात अजित पवार दोषी वगैरे असं कुठेही सांगण्यात आलं नाही। तरी बारामतीत अजित पवारांनी मलाच दोषी धरता वगैरे म्हणत लग्नात गेलं की लचांड लागतं असं सांगून हशा पिकवला। त्यावरूनही अजित पवार पुन्हा मीडियालाच सवाल करतात। मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही। मी लग्नाला नाही जाणार। त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? एक मिनिट असू द्या ना, मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? तर अजित पवार गंभीर नाहीत असं नसून लग्नात गेल्यावर पुढचं माहीत नसतं हाच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं मुख्यमंत्री म्हणालेत। नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही, त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। अजित पवार रोखठोक आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण संवेदनशील विषयात लचांड वगैरे शब्द वापरून हशा पिकला आणि त्यातून पुन्हा खापर मीडियावरच फोडलं। विषय पुण्याचा होता आणि पालकमंत्री म्हणून मीडिया प्रश्न विचारेल, मग मीडियाचा धंदा वगैरे काढला तरीही। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH